हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 36 साईज फोर्टस ब्लाउजचं कटिंग करणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला समजणार आहे, आणि तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाऊज घेणार असाल तरी पण तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने शोल्डर टाकायचं म्हणून आणि संपूर्ण 4 टक्सचं मार्जिन करायचं आहे म्हणून. तर मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि असा फोल्ड आहे, म्हणजे बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपण सोबतच काढणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण इथं उंची टाकणार आहे. जी बंद बाजू आहे तिकडनं उंची टाकून घ्यायची आपल्याला. तर 36 साईज आहे, तर त्यानुसार तुमची जी काय उंची असेल ती तुम्हाला इथं घ्यायची आहे. तर मी इथं 13.5 इंच घेणार आहे उंची. मग तुम्हाला किती घ्यायची तुम्ही त्यानुसार माप टाकून घ्या. 13.5 इंच प्लस 1 इंच आपण याच्यामध्ये ॲड करायचं, 14.5 इंच. तर ही आपली झाली, ही झाली आपली संपूर्ण उंची. तर 4 टक्स आहे बघा. इथं उंची टाकून झाली इथून इथपर्यंत. आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर मी शोल्डर घेणार आहे इथं 5.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त घेऊ शकता, पण 5.5 इंच हे बरोबर बसतं. तुम्ही 5.5 इंच हे घेऊ शकता. त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती आपण घेणार आहे 5.5 इंच. या साईडला 5.5 इंच. परत एकदा व्यवस्थित मोजून घेऊ. आता इथं लाईन ओढून घेऊ आपण. या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 36, तर छातीचा चौथा भाग येतो 36. छातीचा 9 चौक 36 म्हणजे 9 इंच. 9 इंच आपण इथं मार्किंग करून घेतलं बघा. तर याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायचंय. तर 2 इंच मी शिलाई मार्जिंग ठेवणार आहे. तुम्हाला 1.5 इंच पण तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला वाटत असेल मला एवढं नाही ठेवायचं, मला 1.5च ठेवायचं, तरी ठेवू शकता. आणि या पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण. ही हा पॉइंट खाली जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे काढून घेतला बॉक्स. आता मोंढ्याचा राऊंड द्यायचा आहे. 1.5 इंच मोंढ्याचा राऊंड मी देऊन घेते इथं. या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. आपण इथं 1.5 इंच मोंढ्याचा राऊंड दिला. आता याच्यानंतर लगेच 1 इंचाचा देऊन घेऊ आपण, जो फ्रंट पार्टचा राहणार आहे. जर तुमचा गळा खूप डीप असेल, जसं की 10 इंचच्या खाली असेल 10 इंचापासून, तर तुम्ही हे शोल्डर 5 इंच टाकू शकता. तर व्यवस्थित आपण शेप वगैरे हा देऊन घेतला. मोंढ्याचा राऊंड देऊन घेतले फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा. आता आपल्याला टाकायची आहे गळा रुंदी. तर हे बघा, इथून मी गळा रुंदी किती घेते, 2.25 इंच. शोल्डर पट्टी किती राहते चेक करायची. तर बघा इथं 3.25 इंच ची जी शोल्डर पट्टी आहे ती इथं शिल्लक आहे. तर या पद्धतीने आपल्याला, आणि ज्यावेळेस ती स्टिच होईल तर त्यावेळेस म्हणजे किती राहते शिल्लक, 3.25 इंच म्हणजे 2.25 इंचाची अर्धा इंच शिलाई मार्जिंग जाईल, 2.25 इंच बरोबर. तर या पद्धतीने ती राहणार आहे. आता इथून आपण घेऊ पुढचा गळा. तर पुढचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 7 इंचावर मार्जिंग करते. 2.5 इंच खालून गळा रुंदी ओपन ठेवतीये. आणि बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला.
आता इथं तुम्ही अशा पद्धतीने गोल गळ्याचा राऊंड देऊन घ्यायचा. गोल गळ्याचा राऊंड देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला इथं 4 टक्सचं मार्जिंग करायचंय. जे काय मार्किंग आहे 4 टक्सचं ते करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं आडवा टक्स घ्यायचा आहे. तर छातीचा इथे 10वा भाग टाकायचा आपल्याला. 36 छाती आहे तर आपला छातीचा 10 भाग 3.6 इंच येतो. तर 3.6 इंच आपल्याला इथं पॉइंट घ्यायचा आहे. तर जवळजवळ मी डायरेक्ट बघा या पद्धतीने 3.25 इंचवर मी मार्किंग करते. वरतून तुम्ही जी काही टक्स लाईन आहे ती पण इथं मोजून घेऊ शकता. जो काही आपला कटोरीचा टक्स आहे तो पण इथं मोजून घेऊ शकता. किंवा आपण इथं जेवढा छातीचा 10वा भाग टाकला तेवढाच इथं पण 3.6 म्हणजे 3.5 इंचावर इथं मार्किंग करू शकतो. तर या पद्धतीने टाकून घ्यायचं आपल्याला इथं. आणि इथे 3.25 इंच परत एकदा मी मोजून घेते. तर मी इथं छातीच्या 10व्या भागामध्ये थोडं वाढवून घेतलेलं आहे 10 टक्स. पण उभा टाकताना आपण जेवढा छातीचा 10वा भाग आहे तेवढाच मी इथं टाकून घेतलेला आहे. आता ही लाईन ओढून घेतली इथं बघा. आता आपण ह्या साईडने टक्स साठी आपण इथं अर्धा इंच वाढवून घेऊ. दोन्ही साईडने अर्धा इंच आणि हे पॉइंट इथं जोडून घेऊ. हा आपला 1 टक्स झाला. तर तुम्ही या पद्धतीने 1 टक्सचा पण ब्लाऊज स्टिच करू शकता 4 टक्सचं मार्जिंग न करता, जेणेकरून हा संपूर्ण 1 टक्स ब्लाऊज तयार होईल. आता याच्यानंतर हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि ह्या साईडने सुद्धा 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे. आणि जो वर पॉइंट आहे इकडनं तर तो आपल्याला घ्यायचा आहे. ह्या लाईनीमध्ये घेऊ शकता बघा या पद्धतीने. तर 2.5 इंचावर पॉइंट घ्यायचा आहे. इथून 2.5 इंच. आता हे जे आपल्याला 4 पॉइंट भेटलेले आहेत ते आपल्याला इकडे जोडून घ्यायचे या पद्धतीने. तर ही लाईन आपण इकडे तिरकी घ्यायची आहे. आता ही जी लाईन आहे ही सुद्धा आपल्याला इकडे तिरकी घ्यायची आहे अशी. याने जो काही आपला 4 टक्सचा पफ हा खूप छान येतो. आता इथे तुम्हाला मार्जिन घ्यायचंय अर्धा इंचाचं. किती? अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचंय. दोन्ही पण साईड जेवढे पण आपल्याला पॉइंट भेटलेले आहेत हे इथं अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि हे बघा या पद्धतीने हे जोडायचं. जोडण्यासाठी तुम्हाला इथे एवढा कपडा वापरायचा आहे. मग तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवा किंवा साधा ब्लाऊज शिवा. आता इथं आपल्याला कुठं कुठं मार्जिन वाढवायचं ते पाहू. या साईडने मग आपण अर्धा इंच इथं आपला इथं कपडा जाणार आहे ज्यावेळेस आपण याला टक्स मारू बरोबर. मग आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं. ह्या साईडने जिकडे फिटिंग आहे तिकडं वाढवून घ्यायचं. आता ह्या साईडने सुद्धा आपल्याला जास्त वाढवायचं. कसं? तर इथं आपलं अर्धा इंच 1 इंच जाणार आहे कपडा. तर आपण इकडे डायरेक्टली 1 इंच वाढवून घ्यायचंय. हे बघा वर आपण अर्धच वाढवलं, खाली 1 इंच वाढवलं. आता हा पॉइंट इथे जोडून घ्यायचं. सरळ लाईन ओढून घेऊ आपण. ओढल्यानंतर इथं पण आपला अर्धा इंच आहे आणि इथं पण आपलं अर्धा इंच आहे. पण आपण खाली वाढवताना 1.5 इंच वाढवणारे, अर्धा इंच न वाढवता 1.5 इंच अगदी थोड्याशा 2 रेषा वाढव घ्या. फिटिंगला आपल्याला कुठेही प्रॉब्लेम नको. तर दोन्ही साईडने मी 1.5 इंच वाढवून घेतलं. आता ही लाईन आपण इथं ओढून घेऊ बघा. या पद्धतीने आपल्या इथं हा ब्लाऊजचं मार्जिन झालेला आहे. आता आपला जो बॅक पार्ट आहे ना, तो बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बॅक पार्ट मध्ये हे जे मार्जिन वाढवलेलं आहे
ते अजिबात आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये हे घालायचं नाही आपल्याला ते मार्जिन. फक्त आणि फक्त फ्रंट पार्टला ते मार्जिन वाढवायचं आहे. पण मी आता कटिंग करताना बघा हे जे मार्जिन वाढवलेलं आहे ते मी इथं कट करून घेते आणि मग आपण बॅक पार्ट जो आहे तो वेगळा करून घेऊ. समजलं नाही काही तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. कटिंग करताना हे बघा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो बॅक पार्टचा मी कट केलेला आहे. हे बघा बॅक पार्टचा कट केला. आता जे मार्जिन आपलं वाढलेलं आहे ना ते खालच्या साईडला आपल्याला त्याचं खुणा करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला बॅक पार्ट जो आहे तो व्यवस्थित निघन. इथं अर्धा इंच वाढवलेलं आहे तर आपण इथं पण अर्धा इंचाचं ज्या काही खुणा आहेत त्या करून घेऊ. बघा इथं पण आहे. आता आपण तिन्ही साईडने आता काय करू, सगळ्यात पहिलं जी गळा रुंदी आहे त्याला थोडासा कट लावू. हे बघा आणि हा पार्ट वेगळा करून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील जे आत्ताच आले आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा. तर हे बघा आता आपण हा बॅक पार्ट जे बघा हा फ्रंट पार्ट आहे. आता हा आपण साईडला ठेवू आणि जो बॅक पार्ट आहे ना त्याचं जे काय आपण खुणा केलेल्या आहेत त्याच्यावर थोडी एक लाईन ओढून घेऊ इथं. म्हणजे जे काय वाढीव माप आहे ते आपल्याला कट करायला सोपं जाईल. हे बघा इथं जो पाऊण इंच आपण वाढवलेला आहे खालून त्याची आपल्याला बॅक पार्टला गरज नाहीये तर ते सुद्धा आपण इथं कट करून घेऊ. कारण आपण अगोदरच 1 इंच उंचीमध्ये मिळवलेला आहे त्याच्यामुळं इथं नाही घ्यायचं. आता हे कट करून टाकू वाढीव भाग. आपला संपूर्ण हा बॅक पार्ट तयार आहे. इथं जी गळा रुंदी घेतली आहे तिथून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळा घ्यायचा आहे. जेवढा पण तुमचा लांबीचा गळा आहे उंचीचा तेवढा घ्यायचा आहे. 2.5 इंच खालून गळा रुंदी ठेवायची आहे आणि छान असा गोल गळा, चौकोनी गळा, पान गळा किंवा डिझाईन गळा टाकायचा असेल तर तुम्ही तो टाकू शकता. तर आपला बॅक पार्ट हा तयार आहे. आता हे फ्रंट पार्ट आहे तर जो मोंढ्याचा राऊंड आहे फ्रंट पार्टचा तो आपण इथं सगळ्यात पहिलं कट करून घेऊ. आता बघा आणि जो गळा आहे तो पण मी इथं कट करतेय. तर आपलं संपूर्ण 4 टक्सचं मार्जिन झालेलं आहे. म्हणजे कटिंगच झालेली आहे. आता तुम्ही डायरेक्ट हे जे पेपर पॅटर्न आहे हे ब्लाऊजवरती ठेवून स्टिच करू शकता. ब्लाऊजवरती ठेवल्यानंतर तुम्हाला हे जे मार्जिन आहे हे व्यवस्थित खडूनी मार्क करायचं आहे ब्लाऊजवरती आणि बरोबर इथं सुद्धा छान असं तुम्हाला वठवून घ्यायचं आहे खडूचं मार्जिन आणि तुमचं 4 टक्स ब्लाऊज तयार आहे. खूप सोप्या पद्धतीने, याला जास्त गणित लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा पण व्हिडिओ एक रिक्वेस्टेडच होता, एका ताईच्या कमेंटवरूनच आपण बनवलेला आहे. तर तुमचे पण असेच काही कमेंट असेल तर नक्कीच करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.